आता बरेच लोक आता जी पुढच्या महिन्यामध्ये होणारी परीक्षा आहे त्याची वाट बघत थांबलेले असते, बरोबर ना? बरेच लोक, कारण काय 5 जानेवारीला आहे आपली ग्रुप बी ची एग्जाम आणि 2 फेब्रुवारीला आहे आपली ग्रुप सी ची एग्जाम. आता तुम्हाला समजेल की अरे या एग्जाम साठी काय असायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने ही एग्जाम द्यावी लागते, कशा पद्धतीने हे पास होता येतं आपल्याला. ओके, बरेच मुद्दे आहेत. एक लक्षात घ्या, कुठल्याही आव्हानाला म्हणूया आपण आव्हानच समजूया, यापेक्षा वेगळं असं काहीच म्हणणार नाही. शेवटी काय आहे, काहीतरी मिळवतोय म्हणजे त्यापुढे आपल्याला बरेच अडथळे असतील, बरेच आव्हानं असतील, ज्यांना पार करून आपल्याला काय करायचं असतं तर पुढचा टप्पा गाठायचा असतो आणि जे काही आपलं गमक आहे ते मिळवायचं असतं, बरोबर. आता आजचं जे लेक्चर आहे ते 2025 ची येणारी येऊ घातलेली जी ग्रुप सी आणि ग्रुप बी ही जी काही एक्झाम आहे, संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क असं त्याला आपण म्हणतो, त्या परीक्षे संदर्भामध्ये असणार आहे. याचा उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसोबत किंवा फेब्रुवारीमध्ये होणारी जी परीक्षा आहे त्याच्यासोबत, म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची मी आता ज्या 2 तारखा सांगितल्या तुम्हाला त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. म्हणजे संबंध नाही म्हणजे काही वेगळ्या परीक्षेसाठी असं काही नाहीये, परीक्षा तीच आहे. फक्त टार्गेट काय असेल तर 2025चं टार्गेट असणार आहे. 2025 हे आपलं टार्गेट असणार आहे, बरोबर. तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही तयारी करतोय. ओके, तर त्या परीक्षेला इथं गृहीत धरायचं आहे. भले ते आता तुम्हाला परीक्षा दिसते समोर, अरे ग्रुप बी ची 5 जानेवारीला होणार आहे, मी त्याची तयारी करतो, 1 महिनाभर अभ्यास करतो जसं आपण कॉलेजमध्ये केलेलं आहे, किंवा ग्रुप सी साठी आणखीन 1 महिना एक्स्ट्रा मिळतो तर तेवढा मग 2 महिन्यामध्ये त्याचा अभ्यास करतो. अशा बऱ्याच लोकांचं हे होतं. शेवटी काय असतं, एक लक्षात घ्या, ही परीक्षा जी आहे ती काही अशी सहजासहजी पास होता येत नाही. त्यासाठी बरेच एफर्ट्स घ्यावे लागतात, कष्ट करावे लागतात. कष्टानंतर मिळणारं जे फळ आहे ती ह्या एक्झाम थ्रू मिळणारी जी पोस्ट असेल ती पोस्ट. मग भले तुमचं ड्रीम PSI असो, STI असो, ASO असो, एक्साइज PSI असो, टॅक्स असिस्टंट असो, क्लर्क असो, कुठलीही परीक्षा म्हणजे कुठलीही पोस्ट असो, तर त्या पोस्ट पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या सर्व चक्रातून काय करावं लागतं, पार पडावं लागतं, पुढे जावं लागतं, तरच तुम्ही ते मिळवू शकता. ओके, म्हणजे एक लक्षात आलं असेल की अरे एवढं वाटतं तेवढं कुठलीही गोष्ट म्हणजे साधी सोपी नसते. एक मराठीमध्ये म्हण आहे बघा, दुरून डोंगर साजरा. वाटायला काय असं वाटतं की मी फॉर्म भरला म्हणजे मी महिनाभर अभ्यास करतो, परीक्षा देतो आणि पास होतो. आहे का शक्य? असं जर असतं तर इथं पुण्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जिथेही असाल तुमच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत की जी गेली 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष अभ्यास करतायत तरीही त्यांना प्री सुद्धा पास होता येत नाही. मग असं काही वेगळं करावं लागेल की आपल्याला 1 वर्षाच्या अभ्यासावरून आपण हे करू शकतो? होतं का शक्य? येस होतं. पण ते कसं होतं, कसं घडून येतं, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. येणाऱ्या ह्या 3-4 दिवसामध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टींचा एक आढावा घ्यायचा आहे, जेणेकरून पुढच्या 1 वर्षाचं आपण नियोजन हे अगदी तंतोतंत काटेकोरपणे व्यवस्थित पार पाडूया. ओके, सर्वात प्रथम जाणून घेऊया या परीक्षा पद्धतीबद्दल, म्हणजे परीक्षेचं स्वरूप आहे तरी कसं. ओके, हाच आजचा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे की या परीक्षेची संरचना आहे काय. ओके, आता आपल्याकडे तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल, शेवटच्या वर्षात असाल, दुसऱ्या वर्षामध्ये असाल, काही पहिल्या वर्षातही असतील, काही असे विद्यार्थी असतील की ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट ही झालेलं असेल. मग शैक्षणिक पात्रता, कोणकोणत्या पात्रता हव्यात आपल्याकडे तेही माहिती असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रतेची आवश्यकता आहे का, कोणकोणत्या पोस्टसाठी शारीरिक पात्रतेची आवश्यकता आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. टायपिंग, ज्याला आपण टंकलेखन म्हणतो मराठीमध्ये, त्याची आवश्यकता कोणकोणत्या पोस्टसाठी आहे. ओके, तीही माहिती घ्यायची आहे आपल्याला, बरोबर. हे असे जे छोटे मोठे असणारे बारकावे आहेत त्या सर्व गोष्टींचा इथं विचार करायचा आहे. आणि त्यानंतर पुढे आणखीन आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मराठी बद्दल, कारण पेपर 1 मुख्य परीक्षेचा मराठी हा माझ्याकडेच आहे. ओके, आता ज्यावेळी मी ते सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन करेन, ज्यावेळी आपण सिलेबसचं डिकोडिंग करू त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे सिलेबस हा वेगळ्याच पद्धतीने वेगळ्याच लेवलवरती डिकोडिंग केलेला आहे.
मग त्यावेळी लक्षात येईल की अरे हे कशा पद्धतीनं वर्क होतं किंवा काम करतं. ओके, चला आता जास्त वेळ नाही घेत आणि जास्त वेळ घालवत पण नाही, सुरुवात करूया या आपल्या परीक्षेच्या स्वरूपाला. पहिलं हे लक्षात घ्या, परीक्षेचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ओके, बहुपर्यायी उत्तर असतील तुमच्याकडे, ABCD अशा टाईपमध्ये 1 2 3 4 अशा स्वरूपामध्ये काय असणार आहेत, पर्याय असणार आहेत. त्या पर्यायाचं स्पेसिफिक प्रश्नाचं स्पेसिफिक पर्याय हे उत्तर असेल, तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि अशा रीतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर तो गोल हा काळा करायचा आहे. काय करायचा आहे, काळा करायचा आहे तो गोल. इथं काही आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे उत्तरं लिहायची नाहीयेत. पूर्व परीक्षेला देखील उत्तरं लिहायची आवश्यकता नाही आणि मुख्य परीक्षेला देखील उत्तरं लिहायची आवश्यकता नाही. आलं लक्षात? त्यामुळे लिहिण्याचं कुठल्याही पद्धतीनं तुम्ही विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ही पूर्णपणे परीक्षा काय असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मल्टी ऑप्शनल असणार आहे. तिथं तुमच्याकडे की ज्यांच्यामधून तुम्हाला तुमचं योग्य उत्तर निवडून ते गोल अशा पद्धतीने काय करायचे आहेत, तर काळे करायचे आहेत. सेम अशाच टाईपमध्ये आयोगाची आन्सर शीट असते, OMR शीट असते, की ज्यावरती त्या परीक्षेचं नाव, इथं तुमचा सीट नंबर, इथं तुमचा क्वेश्चन बुकलेट नंबर, इथं तुमचा क्वेश्चन बुकलेटचा जी सिरीज असेल ती सिरीज इथं मेन्शन केलेली असते. ABCD असे 4 पेपर सेट असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला या 4 पैकी एक पेपर सेट येतो. प्रत्येकांसाठी वेगवेगळे सेट असतात. ओके, त्यानंतर जे काही क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत ते इथं लिहायचे असतात. पूर्व परीक्षा असेल तर त्याचा सब्जेक्ट कोड असतो, मुख्य परीक्षा असेल तर त्याचा पेपर 1 साठी वेगळा सब्जेक्ट कोड, पेपर 2 साठी वेगळा कोड असतो. इथं तुमची साईन असते. ओके, तर सर्वसाधारणपणे अशा स्वरूपाची आपली आन्सर शीट असते. त्याला OMR शीट असं देखील म्हणलं जातं, कारण हे टोटली डिजिटली चेक केल्या जातात ह्या सर्व गोष्टी. हे क्लिअर झालं. त्यानंतर जाऊया पुढे. आता परीक्षेचं स्वरूप तर लक्षात आलं, ऑब्जेक्टिव्ह आहे, आपल्याला कुठल्याही पद्धतीने उत्तर लिहायची आवश्यकता ही नाही. इज दॅट क्लिअर? ओके, आता पुढचा महत्वाचा मुद्दा, संरचना. कशी आहे ही परीक्षेची संरचना? जी काही आता मी पोस्ट सांगितल्या, टोटल आयोग ग्रुप B आणि ग्रुप C च्या माध्यमातून काय करतं, तर टोटल 10 पोस्ट साठी परीक्षा घेतं. आता ज्यावेळी आयोगाने 2023 मध्ये ग्रुप B आणि ग्रुप C या दोन्हीही परीक्षा एकत्र केल्या होत्या. म्हणजे ह्या दोन्हीसाठी कंबाईन एकच एक्झाम होती, कंबाईन प्री ज्याला आपण म्हणत होतो, ग्रुप B ग्रुप C. परंतु आत्ताच मागच्या 2-3 महिन्याखाली परत आयोगाने काय केलेलं आहे, तर दोन्हीही परीक्षांना परत स्वतंत्रपणे वेगळं केलेलं आहे. ग्रुप B साठी ही स्वतंत्र परीक्षा होईल, ग्रुप C साठी ही स्वतंत्र परीक्षा होईल. आणि त्याच पद्धतीनुसार आत्ताच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत, ज्या पुढच्या महिन्यात आणि फेब्रुवारीमध्ये ज्या परीक्षा होणार आहेत, त्या पद्धतीने परत त्यांना वेगळं केलेलं आहे. यामध्ये होतं काय, तर यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हा आपल्या लक्षात येतो की इथं काय झालेलं आहे, तर डिफिकल्टी लेवल ही थोडीशी चेंज होते. कशी चेंज होते, तर ग्रुप B जो आहे, ज्यामध्ये ASO, STI, PSI आणि जो आपला उत्पादन शुल्कचा अधिकारी आहे, निबंधक आहे, तो निबंधक जो आहे, या 4 पोस्ट साठी ग्रुप B ही स्वतंत्र एक परीक्षा होते. त्यानंतर ग्रुप C जे आहे, जिथं एक्साइज PSI राज्य उत्पादन शुल्कचा जो काही उपनिरीक्षक असतो ते असेल, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, उद्योग निरीक्षक असेल, ARTO असेल. ओके, तर अशा पद्धतीने तिथं काय केलेले आहेत, तर 6 पोस्ट मेन्शन केलेले आहेत. आता यापैकी उद्योग निरीक्षक आणि ARTO या दोन्ही पोस्ट साठी आतापर्यंत कंबाईन 2023 मध्येही आणि 2024 मध्येही जाहिरात आलेली नाही. पण यांच्यासाठी क्वालिफिकेशन हे वेगळे आहेत, यांचे एक्झामचे रूल पण काय आहेत, तर हे स्वतंत्रपणे वेगळे केलेले आहेत. ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कशा पद्धतीने यांची परीक्षा पद्धती ठरवली जाते. त्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे परीक्षांचा. आता ह्या पोस्ट आहेत, यापैकी ज्या पोस्टसाठी आपण इलिजिबल आहोत, पात्र आहोत, ते आपल्याला आता निवडायचं आहे. असं नाही की माझी उंची कमी आहे आणि मी चाललोय PSI साठी, नाही मला काही होऊ दे PSI व्हायचंय, तर तसंही नाही करता येत. माझं क्वालिफिकेशनच नाही आहे तेवढं, मी जातो त्या एक्झामकडे, तसंही नाही चालत. आपल्याकडे जे आपली पात्रता आहे, जे आपलं क्वालिफिकेशन आहे, जे आपली शारीरिक पात्रता आहे, या सर्व मुद्द्यांना काय करायचं, आपल्याला इथं गृहीत धरायचं आहे.
आणि या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला काय करायचं आहे, तर त्या परीक्षेची तयारी करायची. म्हणजे टार्गेट सेट करून घ्यायचं पहिला, की माझ्याकडे हे क्वालिफिकेशन आहे, माझी ही पात्रता आहे, आणि या पात्रता या क्वालिफिकेशनला मी जर लक्षात ठेवलं तर माझ्यासाठी किती दरवाजे ओपन होतील, किती पोस्टसाठी मी क्वालिफाय होऊ शकतो, एवढ्या एवढ्या पोस्टची मी तयारी करू शकतो. ओके, सो मग हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आता जाऊया या परीक्षेच्या संरचनेकडे. परीक्षा ही मित्रांनो साधारणपणे मी म्हणेल की 2 टप्प्यात होते. हा तिसरा टप्पा जो आहे, हा तिसरा टप्पा म्हणजेच कुठला, तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत. हा तिसरा टप्पा हा फक्त आणि फक्त PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक या पोस्टसाठीच फक्त तो अप्लाय होतो. PSI ची जी आपली पोस्ट असेल, या PSI साठीच काय होतो, हा अप्लाय होतो मुद्दा. हा इतर कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय होत नाही. PSI हे पद असं आहे की ज्या पदासाठी तुमची फिजिकल म्हणजेच ग्राउंड टेस्ट पण घेतली जाते, प्लस तुमची मुलाखत घेतली जाते, म्हणजेच इंटरव्ह्यू पण घेतला जातो. पण इतर ज्या पोस्ट आहेत, या PSI या पदाला वगळून इतर ज्या पोस्ट असतील त्या पोस्टसाठी फक्त 2 टप्पे असतील. पहिला म्हणजे पूर्व परीक्षेचा आणि दुसरा म्हणजे मुख्य परीक्षेचा. PSI ला पण सेम, पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर असेल ही शारीरिक चाचणी आणि मुलाखत. आता याच्यामध्ये परत आणखीन एक गोष्ट आहे की या शारीरिक चाचणीला जे आपण गुण मिळवतो ते गुण आपल्या फायनल मेरिट मध्ये, फायनल कट ऑफ मध्ये ग्राह्य धरले जातात का की धरले जात नाहीत, त्याच्याबद्दल पण आपण पुढे चर्चा करूया की एक्झॅक्टली आहे का इथं कंडिशन. ओके, तर सर्वसाधारणपणे या 2 किंवा 3 टप्प्यामध्ये काय होते, तर आपली परीक्षा ही पार पडते. जर तुम्ही STI ASO, ओके, त्यानंतर मुद्रा शुल्क निरीक्षक, ओके, या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला फक्त हे 2 टप्पे पार करायचे आहेत. त्यानंतर एक्साइज PSI असेल, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, उद्योग निरीक्षक असेल, ARTO असेल. ARTO थोडंसं वेगळं ठेवूया, त्यासाठी परत एक वेगळा क्रायटेरिया आहे. पण या पोस्टसाठी तुम्हाला सेम पूर्व परीक्षा पास व्हायची आणि त्यानंतर मुख्य परीक्षा पास व्हायची चांगल्या गुणांनी, जेणेकरून तुम्ही फायनल कट ऑफ मध्ये याल आणि तुमचं सिलेक्शन होईल. पण ज्यावेळी तुम्ही PSI या पदासाठी जर अप्लाय करत असाल, तुमचं ड्रीम PSI असेल, तर मग तुम्हाला शारीरिक चाचणीची ही तयारी करायची आहे, प्लस तुम्हाला एक मुलाखतही द्यायची आहे. आणि मुलाखत दिल्यानंतर मग काय होणार आहे, तुमचा फायनल कट ऑफ हा ग्राह्य धरला जाणार आहे. पण आत्ताच सांगून ठेवतो की या मुलाखतीमध्ये किंवा या शारीरिक चाचणीचा इथं फायनल कट ऑफ मध्ये काही संबंध नाही. ही शारीरिक चाचणी जी आहे पूर्णपणे अहर्ता कार्य आहे, म्हणजेच काय, तर क्वालिफाईंग नेचरची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मिनिमम 60 मार्क्स, 60 गुण मिळवायचे आहेत या शारीरिक चाचणीमध्ये, या फिजिकल टेस्ट मध्ये, जेणेकरून तुम्ही काय व्हाल, तर मुलाखतीसाठी पात्र व्हाल. त्यानंतर मुलाखत ही 40 गुणांची असते. या 40 गुणांमधून तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील ते मार्क्स, ओके, समजा इथं 20 गुण मिळाले, तुम्हाला 20 गुण मिळाले. हे 20 गुण मुख्य परीक्षेचा पहिला पेपर, दुसरा पेपर इथं मिळालेले जे काही गुण असतील, या 2 गुणांची बेरीज केली जाते आणि त्यानंतर जो काही नंबर येईल तो नंबर इथं काय केला जातो, तुमचा फायनल मार्क्स म्हणून गणला जातो किंवा फायनल स्कोर हा गणला जातो. आलं लक्षात? म्हणजे हे फक्त आणि फक्त या मुलाखतीला महत्व आहे, शारीरिक चाचणीला काही महत्व नाही आहे. शारीरिक चाचणी फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. ओके, आता इथं बऱ्याच मुलांच्या चुका होतात, त्यांना असं वाटतं की अरे नाही होऊ शकत का, म्हणून खास मुद्दाम म्हणून मी काय केलेलं आहे की शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या टेस्ट द्याव्या लागतात, त्यासाठी असणार टायमिंग, त्याचा असणार अंतर, त्याला असणारे गुण, या सर्वांचं एक तुम्हाला तक्ता इथं दिसेल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं फिजिकल ही पेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची बौद्धिक पातळी, तुमचा अभ्यास हा इथं काय असणार आहे, महत्वाचा असणार आहे. आलं लक्षात? चला, आता हे तर लक्षात आलं परीक्षेची संरचना कशी आहे. आता ह्याच्यामध्ये असणारे जे काही बारकावे आहेत, जे खाच खळगे आहेत, ते देखील इथं आपण पाहूया. ओके, पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शैक्षणिक अर्हता. तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे
तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र आहात का की नाही. ओके, त्या गोष्टींचा पण काय करायचं आहे आपल्याला इथे विचार करायचा. सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर एकच गोष्ट लक्षात घ्या, सर्व परीक्षांची जी डिमांड आहे, जे क्वालिफिकेशन आहे, ती म्हणजे पदवी. तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट असणं गरजेचं असतं. आता इथं परत काही गोष्टी आहेत की ज्यावरती थोडंसं बारकाईने लक्ष द्या की हे कोण परीक्षा देऊ शकतं, कोण परीक्षा देऊ शकत नाही. आता पहिला ओव्हरऑल क्रायटेरिया काय आहे, तर तुम्ही पदवी तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे. आता ह्या पदवीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगतो, त्यानंतर मग उद्योग निरीक्षक आणि ARTO कडे जाऊया. पहिला सर्व पदांसाठी असणारी जी शैक्षणिक अर्हता आहे ती म्हणजे पदवी. आता पदवीमध्ये समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तो भाग सोडून द्या, तुम्ही सेकंड इयरला आहात किंवा थर्ड इयरला आहात. थर्ड इयरला असताना मी परीक्षा देऊ शकतो का? यस, डेफिनेटली देऊ शकतो. थर्ड इयर तुम्ही अपियर आहात, थर्ड इयरला तुम्ही परीक्षा दिलेली आहे, देऊ शकता. परंतु मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र ठरलात, मग त्यावेळी तुम्ही तुमचं थर्ड इयर कंप्लीट नाहीये तरी मग तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता का? नाही. काय म्हणतोय मी? नाही. पण त्यासाठी अट काय आहे ती लक्षात घ्या. जर समजा ही जाहिरात आली 2025 ला, उदाहरणार्थ 2025 मध्ये ही जाहिरात आली, साधारणपणे सप्टेंबर मध्ये येणार आहे. या सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय आहात? थर्ड इयर मध्ये आहात. तुम्ही फॉर्म भरला, सप्टेंबर मध्ये जाहिरात आली, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, समजा नोव्हेंबर मध्ये एक्झाम झाली, नोव्हेंबर मध्ये एक्झाम झाली, त्यानंतर पुढे नोव्हेंबरची एक्झाम झाली, त्यानंतर नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या एंडला रिझल्ट आला. डिसेंबरच्या एंडला काय झाला? प्रीचा रिझल्ट आला. प्रीचा काय झाला? रिझल्ट आला आणि त्यामध्ये तुम्ही काय झालात? मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झालात. ओके, त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर, रिझल्ट ज्यावेळी येईल त्यानंतर काय होतं तर साधारणपणे 1-1.5 महिन्याचा कालावधी असतो की जोपर्यंत तुम्ही मेन्सचे फॉर्म भरू शकता. मेन्सचे फॉर्म भरण्याची तारीख फेब्रुवारीचा शेवट आहे असं गृहीत धरूया. ओके, आणि ते फेब्रुवारीची समजा एक 25 तारीख आहे, 25 फेब्रुवारी ही तारीख आहे की शेवटची तारीख. तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर फॉर्म भरायचा आहे. तर टिल या तारखेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना या तारखेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे. नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. क्लिअर? म्हणजे तुम्हाला या 25च्या अगोदर पास होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे हातात तुमची मार्क लिस्ट असणं गरजेचं आहे, उत्तीर्ण असं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. समजा 26 तारखेला ते आलं, 25 ला डेट क्लोज झालेली आहे, नंतर नाही करू शकत, त्याच्या अगोदर नाही करू शकत. म्हणजेच काय, पूर्व परीक्षा देऊ शकता, परंतु अट लक्षात घ्या काय आहे तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याचा जो काही दिनांक आहे त्या दिनांकाच्या अगोदर तुम्ही, किंवा दिनांकाच्या दिवशी, असंही समजा की 25 तारीख लास्ट आहे, रात्री 12 वाजता काय होणार आहे, फॉर्म बंद होते, लिंक बंद होते, तोपर्यंत जर तुमचा दुपारीच रिझल्ट आला, 25 फेब्रुवारीला दुपारी रिझल्ट आला, भरू शकता. मुख्य परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरू शकता, हे लक्षात घ्या. जे अंडर ग्रॅज्युएशन आहे, जे लास्ट इयरला आहेत, हे त्यांच्यासाठी होतं. नाहीतर बाकी सर्वांसाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे ना, तर बिंदास तुम्ही काही कधीही भरा, काही अडचण नाहीये. हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर जाऊया उद्योग निरीक्षक या पोस्टकडे. याच्यासाठी क्वालिफिकेशन हे वेगळं आहे. उद्योग निरीक्षक तुम्ही असाल, ठीक, नसतील तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांच्यासाठी सांगू शकता. याला काय पाहिजे तर याला क्वालिफिकेशन आहे सिव्हिल इंजिनियरचं, तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असणं गरजेचं आहे. काय पाहिजे? सिव्हिल इंजिनिअरिंग हे झालेलं असलं पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग तरच काय होता, तुम्ही या पोस्टसाठी क्वालिफाय होता.
अन्यथा कुठल्याही ग्रॅज्युएशन मधला कॅन्डिडेट या एक्झामला फॉर्म भरू शकतो का? तर नाही भरू शकत. क्लिअर. त्यानंतर परत एक वेगळे क्वालिफिकेशन असणारी एक्झाम आहे ते म्हणजे ARTO, असिस्टन्स रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर. ओके, हे ARTO यासाठी काय आहे क्वालिफिकेशन विशेष? मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे. तो कोण पाहिजे? मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे, तरच तो काय करू शकतो? याला फॉर्म भरू शकतो. ओके, म्हणजे स्पेशलाइज असणाऱ्या या 2 पोस्ट आहेत. पूर्व परीक्षा एकत्रच होते, परंतु मुख्य परीक्षा ही वेगवेगळी होते. मुख्य परीक्षा ही काय होते? याचा सिलेबस वेगळा आहे ती वेगळी होईल, आणि याचा सिलेबस वेगळा आहे ती वेगळी होईल. क्लिअर. तुमची शैक्षणिक अर्हता आली लक्षात. तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल चांगलंच आहे, तुम्ही परीक्षा देऊ शकता, पूर्वही देऊ शकता, मुख्यही देऊ शकता लगेच. परंतु जर ज्यांचा प्रॉब्लेम असा आहे की मी 3rd इयरला आहे, मी फॉर्म भरलेला आहे, मी पास झालेलो आहे पूर्व परीक्षा, आता मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे? तर शेवटच्या तारखेपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं पाहिजे, तरच मी मुख्य परीक्षा देऊ शकतो, अन्यथा देऊ शकत नाही. हे क्लिअर. ओके. आता ही शैक्षणिक पात्रता जी आपल्या सर्वांकडे आहे असं मी गृहीत धरतो. ज्यांचं 2nd इयर 3rd इयर सुरू आहे त्यांच्यासाठी हे बरेच ऑप्शन आहेत, तेही आपण नंतर कधीतरी चर्चा करूच या. आता पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे वयोमर्यादाचा. कुठल्या पोस्टसाठी किती वयोमर्यादा आहे ते सर्वात प्रथम माहिती असणं गरजेचं असतं. आशा करतो तुम्हाला दिसत असावं, नसेल तर मी रिपीट करणारच आहे. ओके, तर इथं लक्षात घ्या, वयोमर्यादा हा एक कळीचा मुद्दा आहे. आता काल परवा एक बातमी आलेली की काही विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की मध्यंतरी जे काही शासनाकडून अनेक कारणामुळे जाहिराती येण्यास विलंब झाला, त्यामुळे बरेच कॅन्डिडेट हे काय झालेले आहेत तर एज बार झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी एजचा क्रायटेरिया आहे. एज बार झालेले आहेत, त्यांचं वय या वयाच्या पुढे गेलेलं आहे. तर शासनाकडे त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला ही एक संधी परत द्या, कारण याच कारणामुळे काय झालेली आहे, आमची संधी हुकलेली आहे, म्हणजे तुमच्या दिरंगाईमुळे. सो काय करा, आम्हाला परत एक संधी द्या जेणेकरून आम्ही परीक्षा देऊ शकतो आणि जे काही एवढे दिवस अभ्यास केला त्याचं काहीतरी चीज होईल. ओके, पण ठीक आहे, तो भाग वेगळा. जे एज बार झाले त्यांच्याकडे नाही जायचं आपल्याला, पण आपण इतर गोष्टींचा, इतर लोकांचा विचार करूया. आता सर्वसाधारणपणे 2 क्रायटेरिया असतात, एक मिनिमम एजचा असतो आणि एक मॅक्सिमम एजचा असतो. मिनिमम एज किती पाहिजे तर सर्वसाधारणपणे 18 ते 19 हे आपलं वय असणं गरजेचं आहे फॉर्म भरते वेळी. 18 ते 19 या दोन्हीपैकी एक कुठलंही. आता दोन्हीपैकी एक कुठलंही म्हणजे मी 18 वर्षाचं भरू शकतो का, मी 19 वर्ष भरू शकतो का? आता स्पेसिफिक परत ते पोस्ट प्रमाणे बदलत जातं. आता उदाहरणार्थ जो कक्षा अधिकारी म्हणजेच आपला सहाय्यक कक्षा अधिकारी SO आहे, त्याच्यासाठी किमान वय हवंय 18 वर्ष कमीत कमी. त्यानंतर राज्य कर निरीक्षक STI यासाठी किमान वय हवंय ते म्हणजे 19 वर्ष. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक PSI यासाठी किमान वय हवंय 19 वर्ष. त्यानंतर दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक यासाठी पण किमान वय हवंय 19 वर्ष. दुय्यम राज्य उत्पादन शुल्कचा जो निरीक्षक आहे त्यासाठी किमान वय हवंय 18 वर्ष. तांत्रिक सहाय्यक ही एक पोस्ट आहे, यासाठी किमान वय हवंय 19 वर्ष. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट यासाठी किमान वय हवंय ते म्हणजे 18 वर्ष. आणि लिपिक टंकलेखक जो आहे, क्लर्क जो आहे, त्यासाठी पण किमान वय हे 19 वर्ष पाहिजे. म्हणजे लक्षात आलं असेल 18-19 यामध्येच हे काय करतायत तर खेळतायत. म्हणजे मिनिमम आपण पकडूया 18-19 पाहिजेच. काही पोस्टसाठी भरू शकतो, काहीसाठी भरू नाही शकत. आता मुद्दा येतो मॅक्सिमम किती वय आहे. आता इथं परत मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या सामाजिक आरक्षणाचा. आरक्षण असेल तर तुमच्या वयामध्ये थोडीशी शिथिलता दिली जाते, तुमचं वय हे थोडंसं वाढलं तरी चालेल, तुम्ही इथं अप्लाय करू शकता. पण ओपन असाल तर मग मात्र काही बंधनं येतात, काही अडचणी येतात. मग आता कॅटेगरीमध्ये आहे, आरक्षण आहे म्हणून काही कितीही पर्यंत देऊ शकतो का? नाही, त्यालाही काही बंधनं आहेत. आता मॅक्सिममचा क्रायटेरिया पाहूया, किती वयापर्यंत देता येऊ शकतं. ओके, आता सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजे ASO जी ही पोस्ट आहे यासाठी
ओपन कॅटेगरीसाठी 38 ही वयाची अट आहे. 38 वर्षापर्यंत, वयाच्या 38 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. परंतु तीच कॅटेगरी म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आपण लक्षात घेतला तर ओबीसी असेल किंवा इतर काही कॅटेगरीज असतील तर त्यांच्यासाठी ही 43 ही वयाची अट आहे. एसटी साठी ओपनला परत तीच 38 ही वयाची अट आहे आणि इतर जे कॅटेगरी असतील त्यांना 43 ही वयाची अट असणार आहे. आता महत्वाचा मुद्दा PSI, जे की बऱ्याच मुलींचं स्वप्न आहे की मला PSI व्हायचंय, फौजदार व्हायचंय. तर त्यासाठी ओपन साठी इथं असणार आहे वयाचं फक्त 31 वर्ष. 31 वर्ष, 31 वर्ष पूर्ण झालं की त्यानंतर तुम्ही अपेअर होऊ शकत नाही. आता यासाठी डिमांड होते, बघूया काय होतं पुढे. तर 31 वर्ष ओपन साठी हाय एजचा क्रायटेरिया असेल की याच्या पलीकडे तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. त्याच ठिकाणी म्हणजे ओबीसी असेल किंवा इतर ज्या काही कॅटेगरीज असतील तर त्यांच्यासाठी PSI साठी वयाची अट आहे ती म्हणजे 34 वर्ष. वयाच्या 34व्या वर्षापर्यंतच तुम्ही अपेअर होऊ शकता. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क 38 वर्ष ओपन साठी आणि ओबीसी आणि इतर कॅटेगरी असेल तर त्यासाठी 43 वर्ष. त्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पोस्ट साठी मात्र 38च ओपन साठी अट आहे आणि 43 ह्या इतर कॅटेगरीसाठी अट आहे. आणि इथून पुढे मग सेम, इथंही 38, इथंही 43, 38, 43, 38, 43. म्हणजे PSI या पोस्ट साठी काय आहे, एक विशेष इथं क्रायटेरिया दिलेला आहे. आणि त्यानंतर मग पुढे आणखीन बऱ्याच गोष्टी असतील. तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, म्हणजे स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलवरची खेळाडू असाल, स्पोर्ट्समनचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला परत त्यामध्ये काय असतं, वयाच्या क्रायटेरियामध्ये शिथिलता दिलेली असते. परंतु इथं सर्व ठिकाणी बघा 43, 43, 43, 43 आहे. फक्त एकच कॅटेगरी आहे PSI की जिथं यासाठी 36, 36 असा क्रायटेरिया ठेवलेला आहे. ओके, 36, 36. आता मागासवर्गीय माजी सैनिक असतील किंवा इतरांसाठी असेल तर सेम त्यांना 43, 43, 43, 43 आणि PSI ला 36, 36 असणार आहे. इतर आणखीन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आणखीन आहे, पण आपण तिथपर्यंत जाणार नाही कारण आपण फ्रेशर आहोत. आपलं जस्ट ग्रॅज्युएशन पास आउट झालेलं आहे, त्यामुळे डिटेलमध्ये जायचं नाही. पण ते काही दिव्यांग असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील यांच्यासाठी ही वयाच्या परत वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि त्या सर्व एकच आहेत, त्या म्हणजे 45. वयाच्या 45 वर्षापर्यंत दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. यामध्ये दिव्यांग PSI साठी अपात्र आहे. तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर PSI ला वयाच्या 45 वर्षापर्यंत पात्र ठरू शकता. तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत PSI पदासाठी पात्र ठरू शकता. आणि जर तुम्ही पदवीधर अंशकालीन कर्मचारी असाल तर वयाच्या 55व्या वर्षापर्यंत क्वालिफाय होऊ शकता. पण उपयोग नाहीये भरती व्हायचं आणि लगेच रिटायरमेंट घ्यायची, काही गरजेचं नाहीये. इथपर्यंत कोण जाणार नाहीये, आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा पण नाहीये. ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, शारीरिक अर्हता. आपल्याकडे कुठली शारीरिक पात्रता पाहिजे आणि कोणत्या पोस्टसाठी पाहिजे, हा पहिला मुद्दा असतो. आता इथं थोडस आणखीन वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. शारीरिक अर्हता फक्त हवी आहे अशी डिमांड करणारी एक पोस्ट आहे. शारीरिक पात्रता हवी आहे प्लस फिजिकल टेस्ट पण द्यायची आहे अशी डिमांड करणारी एक पोस्ट आहे. आता ते कशी आहे ते पण बघूया. पहिली पोस्ट आहे ती म्हणजे पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI. PSI साठी डिमांड काय आहे ते लक्षात घ्या. पुरुष उमेदवार असेल तर कमीत कमी उंची 165 सेंटीमीटर पाहिजे. त्यापेक्षा जास्त कितीही चालेल, पण 165 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर क्वालिफाय होत नाही. पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, छाती, चेस्ट न फुगवता 79 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. 79 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आणि फुगवण्याची किमान क्षमता असावी ती म्हणजे 5 सेंटीमीटर. म्हणजे
न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर कमीत कमी 84 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजे. इज दॅट क्लिअर? त्यानंतर जाऊया महिला उमेदवारांकडे. महिला उमेदवारांसाठी फक्त उंचीची अट आहे, ती म्हणजे 157 सेंटीमीटर महिला उमेदवाराची उंची असायला हवी. हे होतं PSI या पदासाठी, पुरुष आणि महिला उमेदवार. आता त्यानंतर जो आपला राज्य उत्पादन शुल्कचा जो दुय्यम निरीक्षक आहे, त्या पदासाठी काय केलेलं आहे, तर फक्त शारीरिक पात्रता तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं ग्राउंड असणार नाही, फिजिकल टेस्ट असणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त ती पात्रता तुमच्याकडे असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? पुरुष उमेदवारासाठी 165 सेंटीमीटर उंची असायला पाहिजे मिनिमम. ओके. त्यानंतर छाती सेम PSI सारखी कमीत कमी न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 84 म्हणजे 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. आता बदल काय होतोय इथं महिला उमेदवारांसाठी? महिला उमेदवारांची कमीत कमी उंची असायला पाहिजे 155 सेंटीमीटर. 155 सेंटीमीटर, जे की PSI साठी 157 सेंटीमीटर आहे. पण इथं काय आहे? 155 सेंटीमीटर उंची असायला पाहिजे. प्लस आणखीन एक इथं अट ठेवलेली आहे, ती म्हणजे वजनाची. महिला उमेदवारांचं कमीत कमी वजन हे 50 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे. 50 किलोग्रॅम असायलाच पाहिजे. जर तुम्ही एक्साइज PSI व्हायचा असेल महिलांसाठी तर उंची 155 सेंटीमीटर आणि वजन 50 किलोग्रॅम मिनिमम, कमीत कमी. पण अशी अट PSI या पदासाठी नाहीये. कशाची? वजनाची. आता हे क्लिअर? आता हे राज्य उत्पादन शुल्कचा जो दुय्यम निरीक्षक आहे किंवा एक्साइज PSI जो आहे, याला फिजिकल टेस्ट नसते. फक्त काय, तुमच्याकडे ही पात्रता असायला पाहिजे, टेस्ट नाही होणार. पण PSI ला ही पात्रता असायलाही पाहिजे आणि तुमची टेस्ट ही होणार आहे, फिजिकल टेस्ट ही होणार आहे. आता कशा स्वरूपाची होते ते पण एकदा पाहूया आपण. ओके. आता शारीरिक चाचणी फक्त आणि फक्त PSI या पदासाठी होणारी शारीरिक चाचणी. मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते पण एक वेळेस पहा. ओके. खूप साधं सिंपल ग्राउंड असतं. इथं काही ते पोलीस भरतीसारखं टायमिंगचं काही मॅटर आहे का? आहे, पण खूप जास्त आहे. म्हणजे तेवढ्यात मी म्हणेल आरामात तुम्ही एवढे गुण सहज मिळवू शकता. सहज तुमच्या आता आहे त्या फिजिकलच्या पात्रतेवरती एवढे गुण तुम्ही आरामात मिळवू शकता. ओके. पहिला पाहूया पुरुष उमेदवारांसाठी असणारे जे काही शारीरिक चाचणीचे काय म्हणूया आपण प्रकार. यामध्ये पुरुषांसाठी 800 मीटर धावणे असणार आहे, ज्यासाठी 50 गुण असतील. 50 गुण. त्यानंतर पुलअप्स असतील. 8 पुलअप्स काढायचे आहेत, 10 नाही आहेत, तर फक्त 8 काढायचे. त्यासाठी गुण असतील ते म्हणजे 20. म्हणजे प्रत्येकी 2.5 गुणासाठी एक पुलअप्स काढला 2.5 गुण. क्लिअर? त्यानंतर लांब उडी असेल, जी लांब उडी असणार आहे 15 गुणासाठी. आणि त्यानंतर असेल गोळा फेक, जो गोळा फेक असेल 15 गुणांसाठी. एकूण गुण किती झाले? 100. एकूण गुण झालेले आहेत 100. आता या 100 गुणाचा उपयोग काय? तर क्वालिफाईंग होणं. इथं तुम्ही 100 पैकी 100 जरी मिळवले तरीही ते तुमच्या मुख्य परीक्षेच्या म्हणजे फायनल कट ऑफच्या टोटल मध्ये ऍड केले जात नाहीत. फक्त हे क्वालिफाईंग असतात. ओके. मग क्वालिफाय व्हायचं कशासाठी? तर मुलाखतीसाठी. मग इथं मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला किती गुणाची आवश्यकता आहे? तर ती आहे 60 गुण. किती मिळवायचे तुम्हाला? 60 गुण मिळवायचे आहेत. हे 60 गुण मिळवले की मग तुमची काय होणार आहे? तर मुलाखत होणार आहे. आणि ही मुलाखत किती गुणाची असेल? तर ही असणार आहे 40 गुणांची मुलाखत.
म्हणजेच काय, तुमचा फायनल कट ऑफ जो असेल तो काय असणार आहे, तर एकूण 440 गुणांपैकी असणार आहे PSI साठी. PSI साठी हा 440 गुणांचा कट ऑफ असणार आहे. ओके, आता हे झालं शारीरिक चाचणी. महिलांचं राहिलं ना. महिलांसाठी धावणे रनिंग असेल 400 मीटर 50 गुण, 400 मीटर 50 गुण. लांब उडी असेल 30 गुणांसाठी आणि गोळाफेक असेल 20 गुणांसाठी. एकूण 100. आणि जो सेम क्रायटेरिया पुरुष उमेदवारांसाठी होता तशाच पद्धतीने काय आहे, सेम क्रायटेरिया महिलांसाठी. 100 पैकी 60 गुण मिळवा, मुलाखत द्या, मुलाखतीसाठी पात्र व्हा आणि मुलाखतीमध्ये जे काही तुम्हाला गुण मिळतील त्यावरून काय करायचं आहे, तर आपल्याला पुढे निघून जायचं आहे. ओके, आता पुढचा मुद्दा टंकलेखन, ज्याला आपण टायपिंग असं म्हणतो. काय म्हणतो, टायपिंग असं म्हणतो. टायपिंग कुठल्या विषयामध्ये असणं गरजेचं आहे, मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा विषयामध्ये तुमच्याकडे टायपिंगचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम स्पीड बद्दल बोलूया. मराठीचा कमीत कमी म्हणजे तो मिनिमम स्पीड जो आहे तो म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट. 30 शब्द प्रति मिनिट. आणि इंग्रजीसाठी हेच असणार आहे 40 शब्द प्रति मिनिट. ओके, आता इथं आणखीन एक थोडीशी वेगळ्या पद्धतीने डिमांड आहे. टायपिंगच्या सर्टिफिकेटची डिमांड करणारे 2 पोस्ट आहेत. पहिली आहे टॅक्स असिस्टंट आणि दुसरी आहे लिपिक किंवा टंकलेखक, ज्याला आपण क्लर्क असं ग्राह्य धरतो. क्लेरिकलच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी. पण आता इथं गेम थोडासा पलटतो. आता गेम कसा काय पलटतो लक्षात घ्या. टॅक्स असिस्टंट साठी जो हा टॅक्स असिस्टंट आहे या पोस्ट साठी तुम्हाला मराठी व इंग्रजी हे टायपिंग कंपल्सरी आहे. दोन्ही पाहिजेच, दोन्ही पाहिजे. असं नाही की एक असेल तर चालतं का, नाही. मराठी तुमच्याकडे 30च असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी हे तुमचं 40च असणं गरजेचं आहे. कंपल्सरी हे पाहिजे म्हणजे पाहिजे दोन्हीही. परंतु जो लिपिक किंवा टंकलेखक आहे त्यासाठी काय आहे हो, लिपिक व टंकलेखक यासाठी काय असणार आहे, तर याला तुमच्याकडे समजा फक्त मराठीच आहे, 30 शब्दाचं मराठीच आहे, तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. मुख्य परीक्षेला क्वालिफाय होता, पात्र होतं, तुमचं सिलेक्शन पण होतं. दुसरं, मराठी नाहीये, माझ्याकडे इंग्रजी आहे जे 40 शब्द प्रति मिनिटच आहे, तरीही मी क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे मराठी नसेल इंग्रजी आहे तुम्ही क्वालिफाय होता. जर समजा मराठी नाहीये इंग्रजी आहे तरीही क्वालिफाय होता. परंतु अट काय आहे पुढे आता लक्षात घ्या. म्हणजे एकदा सिलेक्शन होणं गरजेचं आहे, त्यानंतरचा काही महत्वाचा मुद्दा नाहीये. समजा तुमच्याकडे मराठी टायपिंग सर्टिफिकेट आहे आणि इंग्रजी नाहीये, तर इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय म्हणतं की येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे तुमचं जॉईनिंग झालं ऍज अ मराठीच्या सर्टिफिकेट वरती क्लर्क म्हणून, तर शासन म्हणतं की तुमच्या जॉईनिंग झालेल्या दिनांकापासून 4 वर्षामध्ये तुम्ही नंतर काय करायचंय, मराठी टायपिंग शिकून घ्यायचंय आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्ही मिळवायचं आहे. जर मराठी असेल तर इंग्रजी मिळवायचं, आणि जर इंग्रजी असेल तर सेम असंच तुमच्या जॉईनिंग कालावधीपासून 4 वर्षापर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तर मराठीचं सर्टिफिकेट मिळवायचं आहे. हे झालं लिपिक टंकलेखकसाठी. ऑर मध्ये
एक तर मराठी किंवा इंग्रजी, पण एक टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहेच. आणि जे नाहीये ते तुम्ही काय करायचंय, जॉईनिंग डेट पासून येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये काय करायचं आहे, ते सर्टिफिकेट मिळवायचं आहे. अन्यथा तुम्हाला त्या पदावरून काढलं जाईल. ओके, आता हे झालं लिपिक टंकलेखक साठी आणि टॅक्स असिस्टंट साठी. आता परत आणखीन एक मुद्दा आहे थोडासा इथं वेगळा. जे काही आपले दिव्यांग बंधू असतील, जे आपले अनाथ बंधू भगिनी असतील, दिव्यांग बंधू भगिनी असतील, जे काही प्रकल्पग्रस्त लोक असतील, जे भूकंपग्रस्त लोक असतील, जे काही माजी सैनिक असतील, अशा सर्व आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाने एक शिथिलता दिलेली आहे की तुम्ही टायपिंग म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, तर मग तुमच्यासाठी काय असेल सूट, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तुमची जी काही आपली टायपिंगची एक स्किल टेस्ट घेतली जाते ती पण घेतली जाणार नाही. ओके, ती स्किल टेस्ट घेतली जाणार नाही. परंतु जॉईनिंग झालेल्या डेट पासून 2 वर्षाच्या काळापर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तर हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला 2 संधी दिल्या जातील. 2 संधीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर ही जी काही स्किल टेस्ट आहे ती पास करायची आहे. आता स्किल टेस्ट बद्दल सांगणार आहे. ही स्किल टेस्ट या 2 पोस्टसाठी असेल आणि या स्किल टेस्टचे तुमचे मार्क्स ग्राह्य धरले जात नाहीत फायनल कट ऑफ साठी. फक्त इथं काय करायचं आहे, तर ती आपल्या टेस्ट क्वालिफाय व्हायचं आहे, उत्तीर्ण व्हायचं आहे. मिनिमम जो काही क्रायटेरिया ठेवलेला असतो आयोगाने, 100 शब्द प्रति मिनिट असा काहीतरी असं समथिंग काहीतरी आहे. तर एक पॅसेज असतो की ज्यामध्ये चुका म्हणजे किती होतात तुमच्या त्या मोजल्या जातात. तुम्ही काय काय गोष्टी चुकलेल्या आहात, कशा पद्धतीने तुम्ही टायपिंग केलेलं आहे, परत तो पॅराग्राफ एवढ्या वेळामध्ये तुम्ही एवढे शब्द टाईप केलेले आहेत, ते अशा सर्व पद्धतीने एक तुमची क्रायटेरिया ठेवलेला असतो आणि त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही पास होणं गरजेचं असतं. कारण का झालं, बऱ्याच लोकांनी फेक सर्टिफिकेट काढून या पोस्ट मिळवलेल्या आहेत आणि हे प्रमाण खूप वाढलं. आयोगाच्याही ते लक्षात आलं, म्हणून आयोगाने ही स्किल टेस्ट ठेवलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला ती स्किल टेस्ट क्वालिफाईंग होणं गरजेचं असतं, ना की त्याच्या मेरिटमध्ये तुमचे मार्क्स पकडले जातात. क्लिअर? तर हे अशा पद्धतीने काय होतं, तुमचं टंकलेखनाचं हे मूल्यमापन होतं की तुमच्याकडे आहे का. आता आलं लक्षात, मराठी किती शब्दाचं लिमिट आहे, इंग्रजी किती शब्दाचं आहे. टॅक्स साठी किंवा टॅक्स असिस्टंट जी पोस्ट आहे त्याला मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी पाहिजेच, दोन्हीही. परंतु लिपिक व टंकलेखक असेल तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीपैकी कुठलंही चालतं, परंतु तुम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ते मिळवणं गरजेचं आहे. आणि जे काही आपले दिव्यांग आणि इतर जे काही कॅटेगरी मधले लोक असतील त्यांना काय आहे, तर 2 वर्षाची शिथिलता दिलेली आहे की तुम्ही येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये काय करायचं आहे, तर हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे. आता थोडंसं परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया. आता मी इथं फक्त एवढं सांगितलं होतं की पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा असणार आहे, त्यानंतर हे असं होईल, त्यानंतर तसं होईल. ओके, आता ही शारीरिक चाचणी तुमच्या लक्षातच आली. शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही काय असणार आहे, फक्त PSI या पदासाठी असणार आहे. PSI या पदासाठी हे असणार आहे. ओके, आता पूर्व परीक्षा सर्वात पहिला टप्पा जिथून तुम्ही सुरुवात करता. या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील. किती? 100 प्रश्न. आणि गुण किती असणार आहेत, तर तेही 100 एवढेच गुण असणार आहेत. 100 गुण 100 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे, 1 गुण असणार आहे. आणि त्यासोबतच लक्षात घ्या, वेळ किती असणार आहे, तर 60 मिनिट म्हणजेच 1 तास. 1 तास ही काय असणार आहे, तुमच्यासाठी वेळ असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. 100 प्रश्न हे सोडवायचे असतात. या पूर्व परीक्षेमध्ये GS चे सर्व विषय असतात, प्लस त्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे देखील असतं. म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल,
चालू घडामोडी असतील, गणित असणार आहे आणि त्याच बरोबरीने काय असणार आहे तर आपलं बुद्धिमापन, हे अशा एकूण विषयांचा इथं समावेश केलेला असणार आहे. या पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात, जे काही मार्क्स मिळाले तुम्हाला, आणि त्या मार्क्सच्या बळावरती तुम्ही काय झालात, मुख्य परीक्षेसाठी पात्र झालात. तर त्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला परत 2 पेपर द्यावे लागतात. पेपर एकाच दिवशी होतात. मॉर्निंग सेशनला एक असतो आणि आफ्टरनून सेशनला एक असतो, असे 2 पेपर असतात. या मुख्य परीक्षेमध्ये पहिला जो पेपर असतो त्याला पेपर 1 म्हणतात. यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय, भाषा विषय असतात. प्रत्येकी 50 प्रश्न असतात. 50 प्रश्न असतात आणि गुण असतात 200. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण हे असतात. ओके. आणि त्यानंतर पेपर 2 जो असतो तो जीएस, म्हणजे जो पूर्व परीक्षेला आहे ते सर्व विषय तिथं असणार आहेत. इव्हन गणित बुद्धिमत्ता हा देखील, चालू घडामोडी देखील आणि इतर जे काही जीएस चे विषय आहेत ते सर्व जीएस चे विषय असतील. प्लस काही कायदे आहेत की जे कायदे इथं ऍडिशन केलेले आहेत. आता तुम्हाला येणारे जे काही पुढच्या उद्याच्या परवाच्या लेक्चरमध्ये आपले शिक्षक येतील ते तुम्हाला सांगतील की कुठले कुठले कशा पद्धतीने ते विषय ऍड केलेले आहेत. आणि याचंही स्वरूप सेम तसंच असणार आहे. इथंही 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असणार आहेत. ओके. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1-2 गुण असणार आहेत. आता वेळेचं पाहूया. ज्या पद्धतीने पूर्व परीक्षेला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे होते, तशाच पद्धतीने काय असणार आहे मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 साठी देखील 1 तासाचा वेळ असेल, पेपर 2 साठी देखील 1च तासाचा वेळ असेल आणि या 1-1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 100 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच काय, आता लक्षात आलं असेल, इथं अभ्यास महत्वाचा आहेच. दुसरं म्हणजे की तुमचा प्रेझेन्स, तुम्ही कशा पद्धतीने त्या परीक्षा पद्धतीला समजून घेतलेला आहे, ऍक्सेप्ट केलेला आहे, किती फास्ट तुम्ही विचार करू शकता. हे फास्ट विचार करत असताना ऍक्युरेसी, ओके, त्यानंतर अटेम्प्ट, किती अटेम्प्ट करता, या सर्व गोष्टींचा इथं कस लागतो. तुमचा स्मार्टनेस, किती तुम्ही स्मार्टपणे ते प्रश्न वाचता, उत्तरांचा विचार करता, उत्तर देता, सोडवता, या सर्व गोष्टींचा इथं काय लागलेला आहे तर कस लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याही पलीकडे आणखीन एक इथं महत्वाची गोष्ट ठरते, ती म्हणजे की मुख्य परीक्षेमध्ये असणारं पेपर 1चं एक वेगळंच महत्व आहे. पेपर 1, पेपर पहिला, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 2 भाषा विषय असणार आहेत. तुम्ही मागचे कधीचेही रिझल्ट काढा. मी काय म्हणतोय, कधीचेही, आत्ताचेच नाही, मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षी म्हणत नाही मी, 2013 पासूनचे जा किंवा त्याच्या अगोदरचे रिझल्ट बघा. तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की ज्या लोकांना पेपर 1 मध्ये चांगले मार्क्स आहेत, चांगले गुण आहेत, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी, त्या लोकांचा रिझल्ट येण्याचे चान्सेस हे 99% पर्यंत वाढतात. मागचे रिझल्ट पाहिल्यावर लक्षात येईल की जो सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट त्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये खूप चांगले गुण आहेत आणि त्यामध्ये परत स्पेसिफिक मराठी या विषयामध्ये, कारण मराठी हा असा विषय आहे, तो एक साचेबंद चौकटीमध्ये फ्रेम केलेला विषय आहे. तो त्याच्या पलीकडे त्याच्या बाहेर जाता येतच नाही. जे काही असेल ते एवढ्या सिलेबसमध्येच तुम्हाला प्रश्न विचारायचे, त्याचाच अभ्यास करायचा आहे आणि मार्क्स मिळवायचे आहेत. त्यामुळं इथं आपली ऍक्युरेसी लेवल ही 90% असणं गरजेचं असतं. म्हणजे मी असं म्हणेल की हा गेम चेंजर ठरतो. मग इतर विषयांचं काय, तेही आहेत. असं नाही करायचं किंवा असं म्हणायचं नाही की फक्त मराठीचा अभ्यास करायचा मग बाकी विषयांचं करायचं, असं नाही. पॅरलली महत्व आहे, पण त्याही पेक्षा म्हणजे महत्वाचा आहे तो म्हणजे आपला मराठी. आणि मराठीमध्ये खूप चांगले गुण सहज आरामात मिळतात.
फक्त काय अभ्यास करण्याची पद्धती, स्ट्रॅटर्जी, या सर्व गोष्टी मग तिथं मॅटर करतात. ओके, मग तेच आता आपण पाहूया की मराठीचा सिलेबस आहे काय. पण तत्पूर्वी परत एकदा प्रश्न की या सर्व परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसलीही काहीही अडचण आहे का? आहे का? काही एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल असेल तरी विचारू शकता, काही फिजिकल क्वालिफिकेशन बद्दल असेल तरीही विचारू शकता, काही टायपिंग सर्टिफिकेट बद्दल असेल तरीही विचारू शकता. कुठल्याही प्रकारची अडचण आहे का असेल तर बिनधास्तपणे विचारा. ओके, ठीक आहे. मग पुढे जाऊया मराठी विषयाकडे. पेपर 1 मराठी आणि इंग्रजी. आता या मराठी आणि इंग्रजी दोघांनाही इक्वल वेटेज असणार आहे. 50 प्रश्न मराठीसाठी असणार आहेत आणि 50 प्रश्न इंग्रजीसाठी असणार आहेत. गुण 100 असतील, इथेही गुण 100 असतील आणि टोटल किती असणार आहे तर 200 गुणाची असणार आहे. ओके, आता मराठीचं एक्झॅक्टली काय आहे ते बघूया. मराठीसाठी आयोगाचा जो सिलेबस आहे त्यामध्ये आयोगाने फक्त 2 वळीमध्ये सिलेबस दिलाय. 100 गुण आहेत, 50 प्रश्न येतात आणि सिलेबस फक्त 2 वळींचा आहे. म्हणजे किती हसण्यास म्हणजे हे वाटतं ना. काय सांगितलं? सर्वसामान्य शब्द संग्रह सांगितलेला आहे, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न असणार आहेत. ओके, आता सिलेबस पण पाहायचंय, प्रश्नांचं स्वरूप पण पाहायचंय. त्याबद्दल मराठीचं थोडंसं आपण पाहूया की कशा पद्धतीने हा मराठीचा सिलेबस असणार आहे. ओके, तर इथं सर्वसाधारणपणे एक वर्गवारी ठरलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की हेच फिक्स होतं का? तर मी म्हणेल की नाही, असं फिक्स नाही होत. पण एक ऍव्हरेज जो असतो ना, आपण एवढ्या आतापर्यंत झालेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचा ऍव्हरेज जर काढलं तर आपल्या लक्षात येतं की अरे नाही बाबा, इथं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. पण सर्वसाधारणपणे एक ऍव्हरेज सरासरी हे अशाच पद्धतीने चाललेलं आहे की ज्यामध्ये 50 प्रश्न जे आहेत त्या 50 प्रश्नांचं जर आपण वर्गीकरण केलं तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की व्याकरणाचा जो पार्ट आहे त्यावरती साधारणपणे 35 प्रश्न येतात. ओके, त्यानंतर जो काही आपला शब्दसंग्रह आहे, शब्दसंग्रह जो आहे, या शब्दसंग्रहावरती साधारणपणे आपण असं म्हणूया की 10 प्रश्न येतात. आता हे खाली वरती होऊ शकतं बरं, नाहीतर परत म्हणाल की हेच असंच झालं पाहिजे, तुम्ही असं सांगितलं होतं. कदाचित याला वेटेज वाढेल, हे 15 होतील, हे 30 होतील, कदाचित हे असंच येईल, कदाचित आणखीन काही होऊ शकतं. आणि त्यानंतर एक उतारा असतो, उतारा वाचायचा, त्याखाली प्रश्न असतात, त्याची उत्तरं द्यायची. याच्यासाठी 5 प्रश्न असतात. म्हणजे झाले किती? 45 आणि 5 50 प्रश्न झाले. ओके, आता यामध्ये कोर पार्ट काय दिसतो आपल्याला? तर हा व्याकरण दिसतो आणि शब्दसंग्रह दिसतो. यामध्ये परत एक गोष्ट सांगेन की मोस्ट ऑफ दी प्रश्न हे रिपीट होतात. काही प्रश्न थोड्याफार फरकाने काही शब्दांची रचना बदलून, प्रश्नाची रचना बदलून परत त्याच याच्यावरती प्रश्न येतात. कारण मी काय सांगितलं की यामध्ये आयोगाला बंधनं आहेत, याच्या बाहेर आयोग जाऊ शकत नाही. जसं जीएस ला बंधन आहे का? नाही. भूगोल कुठेही घुसू शकता, कुठेही जाऊ शकता. इतिहास कुठलाही विचारू शकता, कसंही विचारू शकता. ओके, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांना थोडंसं जी चौकट आहे ती चौकट यांची खूप ब्रॉड आहे, खूप मोठे आहेत. पण इथं काय आहे तर हे लिमिटेड चौकट आहे. याच्या बाहेर जायला स्वतः आयोगालाच चान्स नाहीये, संधी नाहीये. क्लिअर? आता हा सिलेबस पाहूया की काय आहे मराठीचा हा सिलेबस. आता डिटेल मध्ये घेतलेला आहे, बऱ्याच गोष्टी इथे ऍड केलेल्या आहेत. आता सुरुवात होते मराठीच्या व्याकरणाची किंवा मराठी विषयाची, ती म्हणजे मराठी भाषेच्या इतिहासापासून.
मराठी भाषेचा जो इतिहास आहे ते इतिहासापासून. आता आपल्याला काय करायचंय, मी असं म्हणेल की कुठल्याही विषयाची तयारी करत असाल कंबाईनसाठी तर आपल्यासाठी मार्गदर्शक असतात दोन गोष्टी. पहिलं म्हणजे आपले PYQ आणि दुसरं म्हणजे तुमचा शिक्षक. PYQ ला फॉलो करायचं आपल्याला. पहिला PYQ कशावरती आलेले आहेत. ओके, सो आपल्याला मग PYQ पाहिल्यानंतर लक्षात येतं की याच्यावरती कधी कधी आधेमध्ये प्रश्न आलेले आहेत. या मराठी भाषेच्या इतिहासामध्ये मराठी भाषेची जी उत्पत्ती आहे ती कुठून झाली. ओके, मराठी भाषा जी आहे त्याच्याबद्दल काही माहिती आहे का. मराठी भाषेची लिपी आहे ती लिपी कोणती आहे, आपण त्याला स्क्रिप्ट म्हणतो, ती स्क्रिप्ट कोणती आहे, लिपी कोणती आहे ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे वर्णमालेचा. आता वर्णमाला वरवर पाहायला गेलं तर खूप साधी सिंपल वाटणारी आपली वर्णमाला. 52 वर्णांचा समावेश होतो. 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन होतं. स्वर आहेत, व्यंजन आहेत. ओके, आणि अशा आणखी असे 3 कॅटेगरी आहेत. ओके, फक्त 3 कॅटेगरीवरतीच आहेत का काही की याच्याही पलीकडे आणखीन जाऊन काही अभ्यास करायला पाहिजे आपल्याला, कोणकोणत्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजे. ओके, यामध्ये बघा मूलध्वनी असेल, स्वर किंवा ज्याला अच असं म्हणतो आपण ते असेल, व्यंजन असतील, वर्णांचे उच्चार स्थान व वर्गीकरण असेल. ओके, हे आले या वर्णमाला या एका टायटल खाली असणारे हे त्याचे सब पॉइंट. त्यानंतर पुढचा पॉइंट तो म्हणजे जोडाक्षर. जोडाक्षरावरती कधी कधी प्रश्न येत होते, आताही मध्ये मध्ये कधी येत आहेत. मागच्या वेळी र च्या जोडाक्षराबद्दल प्रश्न विचारला होता की र या वर्णाचे किती पद्धतीने आपण जोडाक्षरामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर आकार विल्हे मांडणी, अ चे उच्चार असतील, अनुस्वाराचा उच्चार असेल, विसर्गाचा उच्चार असेल, यावरतीही प्रश्न आलेले आहेत. आणि मी म्हणेल की हा वर्णमालेचा टॉपिक आणि जो काही आपला पुढचा संधीचा जो टॉपिक आहे तो टॉपिक. ओके, हा संधीचा टॉपिक आणि वर्णमालेचा टॉपिक हे एकमेकांशी इंटरलिंक असणारे टॉपिक. आणि यावरती हमखास 5 प्रश्न तरी असतातच. 5 प्रश्न कुठंच नाही गेले याचे. 5 प्रश्न येणार म्हणजे येणारच, हे लिहून घ्या तुम्ही. ओके, परत त्यामध्ये असं होईल वर्णमालेला 1-2 प्रश्न येतील, संधीवरती जास्त येतील. संधीला कधी कधी 1-2 येतात, कधी कधी वर्णमालेला थोडंसं वेटेज वाढतं. पण हे इंटरलिंक असणारे टॉपिक, एकमेकांवरती अवलंबून असणारे टॉपिक. आणि इथं काय होणार आहे तर 5 प्रश्न हे तुमचे फिक्स होणार आहेत. आता संधीमध्ये परत आपण विचार केला, आता संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत. या 3 प्रकारापैकी स्वर संधी, व्यंजन संधी आणि आपली विसर्ग संधी असे 3 मुख्य प्रकार. आणि त्याचे जे काही पोट प्रकार असतील त्यांचाही इथं आपल्याला अभ्यास करायचा. जसं की सजातीय स्वरसंधी, दीर्घत्व स्वरसंधी, दीर्घादेश स्वरसंधी. एकच प्रकार आहे, नावं वेगळी आहेत. आयोग वेगवेगळ्या पद्धतीने खेळतो. जसं मी म्हणालो की चौकट लिमिटेड आहे, सिलेबस लिमिटेड आहे, परंतु मग फसवायचं कसं, तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला आहे का नाही हे चेक करायचं कसं, तर मग या पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रकार एकच पण नावं अनेक आहेत. आलं लक्षात. त्यानंतर विजातीय स्वर संधी, वृद्ध्यादेश, यणादेश, अयादी आदेश हे असे या स्वर संधीचे एकूण मुख्य 5 प्रकार आहेत. त्यांचाही इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे व्यंजन संधी असेल. व्यंजन संधीमध्ये एकूण आपल्याला 7 प्रकार पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन, अनुनासिक, त ची व्यंजन संधी, म ची, न ची आणि छ ची व्यंजन संधी. हे असे एकूण 7 प्रकार अभ्यासायचे व्यंजन संधीमध्ये. त्यानंतर पुढे असेल विसर्ग संधी. या विसर्ग संधीमध्ये आपल्याला विसर्ग उकार संधी, विसर्ग र संधी, विसर्ग स संधी, विसर्ग स संधी, इतर विसर्गाच्या असणाऱ्या संधी आणि त्यामध्ये परत एक स्पेशली ऍड झालेला पार्ट आहे तो म्हणजे मराठीचा विशेष संधी, की ज्यामध्ये पररूप संधी आणि पूर्वरूप संधी या संधींचा अभ्यास करायचा आहे. साधे सिंपल आहेत, खूप साधे आहेत, खूपच म्हणजे सहज सहज अशाच आपल्याला समजून जातात.
फक्त दिसतं काय, त्याचे प्रकार खूप मोठे दिसतात, त्याच्यामध्ये असणारे नावं खूप दिसतात, तर असं काहीच नाही. एकदा ते मेकॅनिझम लक्षात आलं, एकदा त्याचं स्ट्रक्चर लक्षात आलं की उभ्या आयुष्यात तुम्ही ते संधी कधीच विसरणार नाही. एवढं क्लिअर. त्यानंतर पुढचा टॉपिक असेल शब्दांच्या जाती. 8 जाती आहेत शब्दांच्या. त्यामध्ये असतील आपलं पहिला असेल नाम, त्यामध्ये विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. ओके. त्यानंतर पुढे मध्येच एक टॉपिक येतो, तो म्हणजे लिंग विचार. हे काय आहेत तर या शब्दांच्या 8 जातींसाठी पोषक पूरक असे असणारे घटक आहेत. त्याचबरोबरीने जे आपली वाक्यरचना किंवा इतर जे काही पुढे आपण मुद्दे अजून अभ्यासणार आहोत व्याकरणाशी निगडीत असणारे, तर त्यामध्ये हे पूरकाचं काम करतात. मग त्यामध्ये एक असेल तो म्हणजे लिंग विचार. हे लिंग विचार मध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग याच्यासाठी असणारी नियम व्यवस्था खास करून आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कारण आयोग बदललेल्या पद्धतीनुसार आयोगाच्या डिमांड प्रमाणे आपल्याला देखील काय करायचं आहे, स्वतःमध्ये बदल हा घडवायचा आहे. असं नाही की सरळ धोपट मार्गाने पुस्तक घेतोय, वाचतोय आणि चाललोय परीक्षेला, असं अजिबात करायचं नाही. जर तुम्हाला परीक्षेत पास व्हायचं असेल, काहीतरी करायचं असेल, तर अभ्यास करण्याची पद्धती बदलणं गरजेचं आहे. हे एवढं लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढचा टॉपिक तो म्हणजे वचन विचार. यामध्ये एक वचन, अनेक वचन हे 2 मुख्य वचन असतील. याच्यासाठीही जे काही नियम आहेत ते आता आयोग विचारत आहे. जर तुम्ही म्हणाल की सर आंबा, आंबे आलं ना लक्षात माझे, एक वचन, अनेक वचन, अजून काय अभ्यास करू, असं नाही होत बाळा. पुरुष म्हणजे पुलिंगसाठी वचनाच्या पद्धती बदलत जातात, स्त्रीलिंगसाठी वचनाच्या पद्धती बदलत जातात, नपुसकलिंगसाठी वचनाच्या पद्धती बदलत जातात. सो हे प्रत्येक याच्यानुसार बदलतं आणि आयोग आता त्याच्यावरती प्रश्न विचारतो. सो ते आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे विभक्ती. विभक्ती हा असा टॉपिक आहे की याच्यावरती प्रश्न तर आहेतच, स्वतंत्रपणे याच्यावरती प्रश्न येतातच. 1 किंवा 2 प्रश्न हे ठरलेलेच आहेत. परंतु या विभक्ती टॉपिकचा संचार या सर्व व्याकरणाच्या टॉपिक मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, सर्वच टॉपिक मध्ये. ओके. जिथं जिथं वाक्य आहे, शब्द आहे, त्यामध्ये तिथं तिथं विभक्तीचा आपल्याला आधार घ्यावाच लागतो. याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि ज्याला विभक्ती समजली तो कुठल्याही प्रकारचा कसलाही प्रश्न आरामात सोडवू शकतो. ओके. तर हा विभक्ती. यामध्ये काय अभ्यासायचे, विभक्तीचे प्रत्यय. हे विभक्तीचे प्रत्यय पण आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर पुढे असतील चरम प्रत्यय, चर्मेतर प्रत्यय. आता हे काय नवीनच ऐकायला भेटतं बाबा, हे चरम प्रत्यय, चर्मेतर प्रत्यय आहेत. प्रत्ययांचेच प्रकार आहेत. प्रत्यय हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं हा आपला विभक्ती प्रत्यय आहे, तसंच प्रत्ययांचे प्रकार आहेत की चरम प्रत्यय आणि चर्मेतर प्रत्यय, असे त्याचे 2 प्रकार आहेत. यावरतीही आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले. त्यानंतर पुढचा टॉपिक असेल तो म्हणजे सामान्य रूप. हे असे 4 टॉपिक आहेत की जे आपल्या पार्ट ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जातीपेक्षा वेगळे असणारे, पण व्याकरणाला पूरक असणारे, आणि यावरती आयोगाने प्रश्न देखील विचारलेले. आता सामान्य रूप पाहायला गेलं तर खूप साधा सिंपल वाटणारा टॉपिक आहे. बरेच वर्ष आयोगाने याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण मागच्या 2-3 वर्षापासून आयोगाला थोडंसं भरतं आलं, म्हणजे प्रेम जागं झालं या सामान्य रूपावरती. आणि प्रत्येक परीक्षेला मागच्या 1-2 वर्षात पाहिलं तर 1-2 प्रश्न यावरती आयोगाने विचारलेले. सो निग्लेक्ट करायचं नाही. ओव्हरऑल अभ्यास असला पाहिजे, तरच काय होऊ शकतो, आपण चांगल्या गुणांनी पास होऊ शकतो. माहिती आहे आपल्याला स्पर्धा खूप वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोक या स्पर्धा परीक्षेकडे वळतात. पास व्हायचं असेल, चांगल्या गुणांनी सेफ मध्ये राहायचं असेल, परीक्षा दिली की अशी खात्री आली पाहिजे मनाला स्वतःला की अरे नाही, पेपर खूप छान गेलेला आहे आणि 100% मी पास होणार आहे. तर मग काय करावं लागेल, आपला पहिला अभ्यास व्यवस्थित असायला पाहिजे. ओके. तर त्यामध्ये सामान्य रूप एक असेल, त्यामध्ये पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप, स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप आणि नपुसकलिंगी नामाचं असणारं सामान्य रूप, या मुद्द्यांना हात घालायचा आहे. त्यानंतर पुढे शब्दांच्या जातीमधला दुसरा टॉपिक. पहिला नाम होता, त्यानंतर मध्ये 4 टॉपिक आले. त्यानंतर पुढे असेल तो म्हणजे सर्वनाम.
आता या सर्वनामामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित किंवा आत्मवाचक सर्वनाम, या सर्वनामाचे जे एकूण प्रकार आहेत ते प्रकार शिकायचे आहेतच, परंतु सर्वनामाचा आणखीन काही खाचखळगे आहेत, काही खाचाखोच आहेत की जो खूप मॅटर करतो आणि याच्यावरती पण आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आपण काय करतो, धोपट मार्गाने हे एवढे प्रकार करायचे, बास, दॅट्स इट, झालं नाही. ह्याच्यामध्ये काही आणखीन काही गोष्टी आहेत त्या पण अभ्यासायच्या आपल्याला. त्यानंतर पुढे असेल विशेषण, गुणविशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक, सार्वनामिक विशेषण, नामसाधित, धातुसाधित आणि अवयवसाधित. विशेषण माहिती आहे, विशेषणाचे प्रकार पण माहिती आहेत, पण सेम जसं सर्वनामामध्ये म्हणालो तसं विशेषणाच्या बाबतीमध्येही अशा काही इथं बारकावे आहेत की ज्या बारकाव्यांवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जिथं लोकांचे मार्क्स जाण्याची शक्यता असते तिथं आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, जेणेकरून आपण काय होऊ, त्या लोकांपेक्षा पुढे जाऊ आपण. नाहीतर आपणही त्यांच्यासोबतच एकाच घोळक्यामध्ये, एकाच डबक्यामध्ये पडून राहू तर मग रिझल्ट यायला आपल्याला वेळ जाईल किंवा येणारही नाही. सो वेगळं काहीतरी करायचं, जे इतरांना जमतं ते तर आपल्याला जमलंच पाहिजे, पण जे इतरांना जमत नाहीये तेही आपल्याला जमलं पाहिजे. तरच या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही टिकून राहू शकता आणि यश मिळवू शकता, हे लक्षात घ्या, इथं लक्षात. त्यानंतर पुढे क्रियापद, बॅकबोन मराठी ग्रामरचा बॅकबोन, कणा म्हणूया आपण. हा कणा, यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बऱ्याच गोष्टी यावरून आपल्याला शिकायला मिळणार आहेत. ओके, आता मराठी व्याकरणाचा कणा का म्हणतोय, मराठी व्याकरणाचा बॅकबोन का म्हणतोय, ज्यावेळी टॉपिक सुरू होतील, ज्यावेळी आपलं लेक्चर सुरू होतील त्यावेळी लक्षात येईल तुमच्या की काय असं म्हणतोय मी. यामध्ये धातू असेल, सुरुवात धातूपासून होणार आहे आणि तो प्रवास पुढे अख्यात, सिद्ध क्रियापद, सकर्मक, त्यानंतर अकर्मक, उभयविध, संयुक्त क्रियापद. त्यानंतर बघा पुढे आता किती मोठा टॉपिक आहे. साधित क्रियापद मध्ये शक्य, प्रयोजक, नाम साधित, विशेषण साधित, अवयव साधित. ओके, त्यानंतर इतर क्रियापद मध्ये भावकर्तृक, करणरूप, अकरणरूप. त्यानंतर क्रियापदाशीच निगडीत असणारा काळाचा, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. म्हणजे क्रियापद हा खूप टॉपिक साठी काय आहे तर इम्पॉर्टंट आहे. ओके, या परत क्रियापदाच्याच रूपावरून क्रियापदाचे अर्थ पण असतात, ज्यावरून वाक्याचे प्रकार केले जातात, ज्यामध्ये स्वार्थ, अज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ हेही असणार आहेत. ओके, त्यानंतर पुढे असेल या क्रियापदाशीच रिलेटेड असणारा एक टॉपिक आहे अख्यात विकार. अख्यात म्हणजेच क्रियापद, संस्कृतमध्ये क्रियापदाला अख्यात असं म्हणलं जातं. ओके, तर त्यावरूनच घेतलेला हा आपला अख्यात विकार असणार आहे. त्यानंतर पुढे असेल क्रियाविशेषण, मिस्टेक आलेली, क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर अर्थमूलक क्रियाविशेषण अव्यय, स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय. हे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार झाले. त्यानंतर पुढे असेल आपला शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययांचे प्रकार, कोणकोणते प्रकार असतील ते. उभयान्वयी अव्यय हा एक महत्वाचा टॉपिक आहे. हा सेपरेट एक स्वतंत्र टॉपिक म्हणून महत्वाचा आहेच, पण वाक्याचे जे प्रकार आहेत त्यासाठी देखील हा आपल्याला सहाय्यभूत असणारा, मदत करणारा हा घटक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. या प्रधानत्व सूचक मध्ये परत 4 प्रकार असणार आहेत, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व, परिणाम बोधक. गौणत्व मध्ये परत 4 प्रकार असणार आहेत, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. ओके, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जातीचा शेवटचा प्रकार असेल तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. दुर्लक्षित असणारा घटक. अचानकपणे मागच्या वेळी आयोगाने प्रश्न विचारला, लोकांना कळच ना, हे आहे का आपल्याला, कधी वाचल्यासारखं वाटतच नाही. सहज साधे सोपे प्रश्न, थोडं डोकं लावलं, लॉजिक लावलं तरी उत्तर येणारा प्रश्न, पण लोकांचे मार्क्स गेले, नाही मिळाला. म्हणून काय म्हणतो, दुर्लक्षित करायचंच नाही. एवढं काय करायचं ना की ह्याच्या बाहेर कुठं गेलंच नाही पाहिजे. येतं लक्षात. अभ्यासच असा पाहिजे, डेप्थ अशी पाहिजे,
फक्त मराठीच नाही, इतरही विषयांसाठी, की याच्या बाहेर काही गेलंच नाही पाहिजे, काही असो इथूनच प्रश्न आला पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर पुढे प्रयोग. बऱ्याच लोकांना जमतं, बऱ्याच लोकांना जमत नाही. जमतं असणारे असं म्हणणारे पण काही चुका करतात, जमत नाही म्हणणारे तर चुकच करतात. खूप इंटरेस्टिंग, साधा सोपा सिंपल असणारा टॉपिक. यामध्ये परत 3 प्रयोग महत्वाचे असतील, कर्तरी, कर्मणी आणि भावे. आता यामध्ये परत सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणीमध्ये प्रधान कर्तुक, शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी किंवा ज्यालाच आपण कर्म कर्तरी असंही म्हणतो. फिक्स 101% एक तरी प्रश्न असतो, कधी कधी 3 प्रश्न पण आलेले आहेत, पण फिक्स एक तरी प्रश्न पकडून चालाच, असणार म्हणजे असणार यावरती. त्यानंतर भावे प्रयोग. सकर्मक भावे, अकर्मक भावे, भाव कर्तुक किंवा ज्याला अकर्तुक भावे असंही म्हणलं जातं. आणि त्यानंतर स्पेशल ऍडिशन विथ इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषेच्या प्रभावाने निर्माण झालेला संकर प्रयोग. कर्तुक कर्म संकर प्रयोग, कर्तुक भाव संकर प्रयोग, कर्म भाव संकर प्रयोग. क्वचितपणे कधीतरी प्रश्न येतो या संकर वरती म्हणतोय, पण बाकी जे प्रकार आहे त्यावरती 100% प्रश्न असतात. त्यानंतर पुढचा टॉपिक समास. अव्ययीभाव समास, तत्पुरुष नण, तत्पुरुष नण, नत्र नाहीये, नण तत्पुरुष समास. द्विगु कर्मधारय मध्यम पदलोपी अलुक उपपद तत्पुरुष समास. ओके. त्यानंतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, शब्दसिद्धी. शेवटी मग आपला या शब्दसिद्धीमध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी किंवा देशज शब्द, उपसर्ग घटित, संस्कृत उपसर्ग घटित, मराठी उपसर्ग घटित, त्यानंतर फारसी अरबी उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, संस्कृत प्रत्यय, मराठी प्रत्यय, या प्रत्ययांचा आणि यापासून बनलेले जे काही मग मराठी भाषेतले शब्द, तमिळ भाषेतले शब्द, जे भारतीय भाषा आहेत त्या भाषा प्लस बाहेरच्या भाषा, अरबी, फारसी, पोर्तुगीज या भाषा असतील, या भाषेतले शब्द, असा हा मोठा शब्दसंग्रहाचा पाढा आहे. म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, एक शब्दाचे अनेक अर्थ असतील, अनेक शब्दांसाठी एक शब्द असेल, हे अशा ह्या ना त्या ना ह्या पर्यायाने काय असणार, हे आपले शब्दसंग्रह असणार आहे. त्यानंतर पुढे आणखीन एक महत्वाचा टॉपिक, वाक्याचे प्रकार. जे पार्ट ऑफ स्पीच अभ्यासला, त्यानंतर प्रयोग अभ्यासला, त्यानंतर जे काही इतर टॉपिक होते महत्वाचे, सामान्य रूप असेल किंवा इतर त्यामध्ये विभक्ती असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील, या सर्वांचा एकत्रित अभ्यास केला. आणि या अभ्यासाचा जो शेवट आपल्याला जिथं काढायचा आहे, जिथं आपल्याला या गोष्टींची गरज भासणार आहे, तो म्हणजे वाक्याचे प्रकार. यामध्ये केवळ वाक्य असेल, मिश्र वाक्य असेल, संयुक्त वाक्य असेल, आणि या सर्वांचा गोळाबेरीज करायची वाक्य पृथक्करणामध्ये. आणि याच्यामध्ये असेल उद्देश विभाग, विधेय विभाग, असे 2 महत्वाचे गट असतील, ज्यामध्ये आणखीन उपगटक असतील, त्यांचाही इथं अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर परत वाक्य संकलन, वाक्य रूपांतरण, वृत्ते असतील, अलंकार असतील, शब्दाच्या जाती असतील किंवा शब्दाच्या शक्ती असतील आणि रस असतील. आता यामध्ये वृत्ते, अलंकार आणि रस या टॉपिकला आयोगाने कधीच तिलांजली दिलेली आहे. खूप मोठेत, किचकट आहेत, प्रश्नही येत नाही, कधीच प्रश्न आलेला नाही, रेअर, 10 वर्षातून 1 वेळेस. आता मग अशा टॉपिकचा अभ्यास करायचा की नाही करायचा? आता करायचा की नाही करायचा याचं उत्तर मिळवायचं असेल तर त्याला स्मार्ट बनावं लागतं. स्मार्टनेस गरजेचा असतो, की कुठल्या टॉपिकवरती फोकस करायचा, कुठल्या टॉपिकला निग्लेक्ट करायचं, कुठले टॉपिक या सर्वांसाठी महत्वाचे आहेत जेणेकरून तो मला पहिला करायचा आहे, त्यानंतर मी इतर टॉपिकचा विचार करेल. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या 2 गोष्टीच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. एक असतो तो म्हणजे स्व अनुभव, आणि दुसरा असतो म्हणजे एक म्हण सांगतो, त्यावरून लक्षात येईल, पुढच्याच ठेस मागचा शहाणा.
पुढच्याला ठेच लागली की मागचा काय होतो, शहाणा होतो. त्याला लक्षात येतं की अरे त्याला ठेच लागली म्हणजे नक्कीच काय असणार आहे, या वाटेवरती या रस्त्यावरती दगड असणार आहे. मग तोही काय करतो, पावलं जपून टाकायला लागतो. आणि ज्याला वाटतं की मी स्व अनुभवातून शिकणार आहे, स्व अनुभवातून शहाणा होणार आहे, मग त्यांनी काल जो काही देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, येणाऱ्या पंचवार्षिक काळाची तयारी ठेवावी मग त्यांनी. कारण काय, अनुभव हे काही लगेच मिळत नसतात. अनुभवातून शिकायचं असेल तर खूप वेळ लागतो. मग याला साधी सोपी पद्धत किंवा टेक्निक म्हणूया. जसं मी आहे, जसे इतर शिक्षक आहेत, यांच्या अनुभवातून तुम्ही शिका. म्हणजेच काय करायचंय, पुढच्या असं ठेच मागचा शहाणा. आम्ही आमचे अनुभव तुम्हाला देतोय, तुम्हाला सांगतोय ह्या गोष्टी अशा पद्धतीने करा. म्हणजे काय होईल, तुमचं जो काही वेळ आहे तो वाचेल, अभ्यास चांगला होईल. येतं लक्षात. त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. या गोष्टी फॉलो करणं कधीही चांगलं राहील, मस्ट राहील असं मी म्हणेन. तर एकंदरीत आपण परीक्षेचं स्वरूप आणि त्याची संरचना याचीही चर्चा केली. आणि त्याच बरोबरीने जो काही एक महत्वाचा विषय होता मराठी मुख्य परीक्षेचा, त्याच्या सिलेबसचंही डिकोडिंग केलेलं आहे. काय काय मुद्दे आपण अभ्यासणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, कोणकोणत्या गोष्टींचा कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, या सर्व गोष्टी इथं आपण पाहिलेल्या आहेत. ओके, तर थांबूया आपण. काही शंका असेल विचारू शकतात. जर विचारायचं म्हणजे तो कोणाला धाडस होत नसेल तर तुम्ही इथं मग आपल्या इथं ऑफिसचा जो नंबर आहे तिथं संपर्क साधू शकता. त्यावरती मी तुम्हाला पर्सनली आपण बोलूया. काही तुमच्या शंका असतील उत्तर मी देईनच. ओके, आय होप तुम्हाला हे आजचं सेशन काय म्हणूया महत्वपूर्ण ठरलं असेल, माहिती देणारं ठरलेलं असेल. बऱ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला इथं माहिती मिळाली असेल. काही शंका कुशंका असतील मनामध्ये, त्याची उत्तरं मिळालेली असतील. ठीक आहे, थांबूया मग, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या इतिहास विषयाबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. तर उद्या नक्की जॉईन करा. ओके, ठीक आहे, थांबूया मग. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.